प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं. व्हॉट इज युअर डेफिनेशन ऑफ लव्ह? हां, नाही, मला कबूल आहे की प्रत्येकाच्या प्रेमाच्या परिभाषा अशा वेगळ्या असतात. पण मला विचाराल ना, तर प्रेम म्हणजे जिवंत क्षण आहे. हां, जिवंत क्षण. नाही कळलं? बरं बरं, मी सांगतो. म्हणजे बघा ना, आपण आपल्या आयुष्यात जे काही सुख, यश, आनंद किंवा निसर्गातलं सौंदर्य, या सगळ्या गोष्टी का अनुभवू शकतो? कारण आपण जिवंत असतो. आणि आपल्या आयुष्यात येणारं दुःख, यातना, वेदना किंवा विश्वातल्या अशा अनेक गोष्टी ज्या आपण उघड्या डोळे नाही बघू शकत, आपल्याला वेदना होतात, पण तरीही आपल्याला त्या बघाव्या लागतात. या वेदना आपल्याला का होतात माहिती? एक्झॅक्टली, कारण आपण जिवंत असतो. जिवंत. त्या मेलेल्या मण्याचं काय? त्याला जाळा, गाडा, उकिरड्यावर फेकून द्या, त्याला कशाचाच काही प्रॉब्लेम नसतो, कारण त्याचे सगळे प्रॉब्लेम संपलेले असतात त्याच्या जिवंत नसण्यानं. प्रेमाचंही तसंच आहे. म्हणजे प्रेम तुमच्या आयुष्यात असेल ना, तर तुम्ही जगातले सगळ्यात सुखी व्यक्ती असता, म्हणजे सगळं सुख अनुभवता. पण ते जेव्हा निघून जाताना तुमच्या आयुष्यातून, कधी भरून न निघणारी जखम होऊन बसते. आयुष्य थांबतं, जसं माझं थांबलंय. एका पुलावरून दुसऱ्या पुलावर उडत जाणार त्या फुलपाखरासारखं किंवा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडत जाणार पक्षासारखं नव्हतं माझं प्रेम. तसं नव्हतं. तर आयुष्य वेचून रेशीम बनवणाऱ्या त्या कीटकासारखं होतं. पण कीटकच तो, त्याच्या प्रेमाला किंमत कसली? माझ्यापासून हिरावून घेतलं गेलं माझं प्रेम. साधा साधा पूर्णविराम सुद्धा नाही मिळाला. आणि आता आयुष्याच्या अशा वळणावर येऊन थांबलंय ना, जिथे फक्त अल्पविराम आहे. आणि हा अल्पविराम जीव घेणं आहे.